हाय प्रोटीन सँडविच तयार आहे। किती सुंदर लेयर्स आले ते पहा, किती छान दिसते तेही पहा। बीट, काकडी, गाजर, रंगबेरंगी सँडविच, ते पण बिना ब्रेडचं। अगदी मुलांसाठी प्रोटीनयुक्त आपलं सँडविच तयार झालेले आहे। अगदी सकाळच्या नाश्त्याला अगदी बिना तेलाचं बिना ब्रेडचे सँडविच तयार आहे। हेल्दी खा आणि फिट राहा अशी सँडविचची रेसिपी आपण आज पाहणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सँडविच तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे खातो, जसे की इटालियन सँडविच, टोस्ट सँडविच, पण ते आपण त्याच्यामध्ये ब्रेड असतो। तर आपण आज बिना ब्रेडचं सँडविच बनवणार आहोत, अगदी हेल्दी आणि प्रोटीनयुक्त। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही मुगाची डाळ, ही 2 तास आधी भिजवलेली मुगाची डाळ आहे आणि हिरवी मुगाची डाळ, असे दोन्ही आपण मिक्स करून आता वाटून घेणार आहोत। त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ही हिरव्या मुगाची डाळ, ही पिवळी मूग डाळ। मुलं आपली भोपळ्याच्या बिया किंवा कलिंगडाच्या बिया खात नाही, तर त्यासाठी हे मी थोडंसं ह्याच्यात टाकून घेते। मिरची आणि थोडंसं आलं, आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपण याच्यात थोडीशी मी हळद टाकून घेते, म्हणजे कलर थोडा चांगला येतो, आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे पेस्ट एकदम मऊसूद होईल। परत एकदा मी मिक्सरला लावून घेते। आता आपण पाहूया ही पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण ती काढून घ्यायची, तर भांड्यात आपण काढून घेऊया। याच्यातच मी 2 छोटे चमचे रवा टाकून घेते। रवा बारीक रवा आहे, चांगला तर मिक्स करून ठेवून देऊया। रवा टाकल्याने काय होतं, आपले जे मुगाच्या डाळीचं मध्ये जे पाणी होतं ते पाणी शोषलं जातं आणि बॅटरी ठीक होतं आणि चवीलाही छान लागतं। असं कुरकुरीत आपलं सँडविच तयार होईल। आता आपण सँडविचसाठी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, उकडलेला पालक घेतला आहे, उकडलेला आहे, थोडासा उकडलेला म्हणजे फक्त गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे। 3-4 हिरव्या मिरच्या, आलं, 2-3 लसूण पाकळी। आता आपण हाय प्रोटीन सँडविच बनवणार आहोत, म्हणून त्यासाठी थोडंसं हे चीज, हे थोडंसं पनीर घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेते, आणि थोडंसं हे दही, थोडे बर्फाचे तुकडे टाकले की आपल्या चटणीचा जो कलर आहे तो एकदम ग्रीन येतो। मिक्सरला फिरून घेऊया। चटणी पहा आपली तयार झालेली आहे, आता मी काढून घेते। सँडविचसाठी हाय प्रोटीन चटणी तयार झालेली आहे, कारण आपण याच्यामध्ये पनीर, चीज, दही सर्वच टाकलेलं आहे। आता आपण उघडून पाहूया। वाटलं तर थोडंसं याच्यात पाणी टाकून घ्यायचं, पण आपल्याला काय गरज नाही आहे। त्याच्यात मी थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते। या सोडा वगैरे तुम्हाला वाटलं तर सोडा टाकायचा, नाही तर सोड्याची काही गरज नाही, कारण आपण डाळ भिजवली होती। फक्त चांगले फेटून घ्यायचं, चांगले फेटून झाले। आता आपण याचे सँडविच बनवून घेऊ। आता आपण हे मी केळीचं पान घेतलं आहे, मी केळीच्या पानावरच करते। थोडंसं असं जाडच टाकून घेते, आपण सँडविच करणार आहोत। हे वाफवून घेते, आता वाफवायला ठेवते। त्यासाठी पाणी मी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यावरती असं ठेवून देते। आपण ठेवून 10 मिनिटं चांगलं याला वाफवून द्यायची। आता आपण सँडविच बनवणार होतो, त्यासाठी आपल्याला काकडी, टमॅटो, बीट, बटाटा आणि कांदा हे सर्व लागणार आहे। तर हे आता आपण कट करून घेणार आहोत। सालं काढून घेते, ही काकडीची मी सालं काढून घेतलेली आहेत। आता आपण हे कट करूया। आता मला जसे आवडते तसे, कोण गोल करतं, कोण असे पण कट करून घेतात। आता मी दाखवते दुसरा प्रकार।
अशा प्रकारे कापतात. तुम्हाला जसं आवडतं तसे कट करून घ्यायचे. आता बीट घेतले. बीट मी उकडून घेतलेले आहे. कच्चे बीट मला आवडत नाही, मी बीट उकडून घेतले. म्हणजे पातळ स्लाइस करून घेते. बटाटे उकडून घेतलेला बटाटा आहे. आपण टोमॅटो कट करून घेऊया. त्याच्या मी गोल गोल असं स्लाइस करून घेते. तर आपण हे असे कट करून घेतलेलं सर्व आहे. आता तुम्हाला जर कांदा आवडत असेल त्याच्यामध्ये कांदा जरी असं स्लाइस करून टाकला तरी चालेल. तर आपण पाहूया आपले सँडविच तयार झालेत काय. झाकण काढून घेते. तुम्हाला मी दाखवते. सुरी आहे ना, सुरी अशी सुरी क्लीन आली म्हणजे हे आपले आता झालेले आहेत. आता मी काढून घेते. आता हे काढून घेतलेले आहेत. आता थंड होऊ द्यायचं. हे थंड झालेले आहे. आता मी काढून घेते. अरे वा, पटकन निघाले. हे बघा. एक काढून आता मी घेते आणि असं मधोमध याला कट करून घेते. आता हे जास्त जाड नाही आहे. जास्त जाड असतं तसं मध्ये कट करून केलं असतं तरी चाललं असतं. त्याला आपण आता चटणी लावून घेऊया. बीट ठेवते. काकडी आवडत असेल तर तुम्हाला तर बटाटा, टोमॅटो, चटपटीत मसाला आहे तो टाकून घेऊया. आता तुम्हाला ह्याला हवं असेल तरी ग्रीन चटणी लावून घ्यायची किंवा केचप लावून घ्यायचा. तुम्ही आता ह्याला ग्रीन चटणीच लावून घेते. हाय प्रोटीन सँडविच तयार आहे. किती सुंदर लेयर्स आले ते पहा. किती छान दिसते तेही पहा. बीट, काकडी, गाजर, रंगबेरंगी सँडविच, ते पण बिना ब्रेडचं. अगदी मुलांसाठी प्रोटीनयुक्त आपलं सँडविच तयार झालेले आहे. अगदी सकाळच्या नाश्त्याला अगदी बिना तेलाचं, बिना ब्रेडचे सँडविच तयार आहे. तुम्हाला ही झटपट बनणारी नो ऑइल नो ब्रेडची सँडविचची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.